लय वाईट अवस्था आहे इथे. भटका हा शब्द तसा जरा वेगळाच, पण तुम्ही जेव्हा भटकंती करत असता तेव्हा येणारी ऊर्जा ही वेगळीच असते. आज तसंच काहीतरी माझ्यासोबत झालं. काल रात्री दमलेलो असतानासुद्धा सकाळी 8ला उठलो, आवरलो आणि बाहेर पडलो. कारण की पहिल्या दिवशी आपण जे चुकवलेलं मंदिर ते मला पाहायचं होतं आणि आमचा प्लॅन त्या दिवशीचा ठरला होता की 11 वाजता घरातून निघायचं. पण मला काय राहवलं नाही. मी 8ला बाहेर पडलो, ते राहिलेलं मंदिर कंप्लीट केलं आणि पिकअप लोकेशनला 11 वाजायच्या आत पोचलो आणि यादागिरी गुट्टाचा प्रवास चालू केला. भटकंती हे शिकवते की आपण कसं टाईम मॅनेज करून आपले सगळे पॉईंट बघतो. समोर मंदिर पाहता मन चक्रावलं आणि तेव्हा ड्रायव्हर बोलला की तुम्हाला बस खालून मिळून जाईल. आणि काय, आम्ही बस पकडायला बाहेर पडलो. तेव्हा ड्रायव्हरचं पण बोलणं आठवलं की बस फुकट आहे. त्यामुळं यादागिरी गुट्टाला जर तुम्ही कधी गेला तर तुम्हाला खालून वरती बस आहे, पण बसमध्ये खूप केओस होतो, त्यामुळे जाताना काळजी घ्या. राम मंडळी, आपण आलो एका मंदिरात. सकाळी पण मंदिरात गेलो ते तुम्हाला दाखवलं. त्यानंतर आता आलो. खूप गर्दी आहे, बोलता येत नाही आहे मला. हे मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे काय मंदिर आहे खाली घेऊन निवांत बोलतो, कारण की गर्दी खूप आहे वरती. ठीक आहे, आता दर्शन घेऊन. मंदिर एवढं भारी आहे, आतलं एवढं भारी आहे ना, डोळ्याचं पारणं फिरणारं मंदिर आहे. खूप सुंदर आहे. आणि आत आम्ही 150 रुपये देऊन ते पैसे देऊन दर्शन घेतलं, कारण की फ्रीवालं खूप लांब लाईन होती आणि खूप गर्दी आहे, त्यामुळे पैसे दिले, 150 रुपये दिले आणि दर्शन घेतलं. एवढं भारी मंदिर आहे, एवढं भारी आहे, एवढं म्हणजे आय कांट एक्सप्लेन यू. एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी ह्याचा शॉर्ट पण बनवायचा प्रयत्न करेल, पण एक नंबर म्हणजे ठीक आहे. चला आता मग पुढच्या स्पॉटला तुम्हाला आता मंदिराचा आवारा दाखवतो. मंदिर आहे आणि मंदिर खास आहे, एवढा मस्त आहे. तर मंदिर बघून झालं. आता काय आपण आता खाली बघूया, कारण की लेट करण्यात काही पॉईंट आहे. मंदिर खूप सुंदर आहे. मी परत एकदा मार्क माय वर्ड, खूप सुंदर म्हणजे नक्की विजिट करा. ठीक आहे, मी आत्ता घरी जाणारच होतो खाली, पण हे बघा ना, हा राहिला व्ह्यू माझं बघायचं, कसलं सुंदर आहे, मस्त आहे, खूप मस्त मंदिर आहे. लय वाईट अवस्था आहे इथे. बसमधला केओस आपण पाहिला. सगळे म्हणले खूप, आम्ही नाही येणार. माझं बाहेरच आलो, बाहेर यांनी आम्ही खाली 20 मिनिटाचा होतो रस्ता.
तर मित्रांनो आपण तिथून बघितलं पायऱ्यांवरनं आलो. त्यानंतर मला कसं झालं म्हणून मी तिथं लिंबू पाणी पिलं. आता बरं वाटतंय. आता आलो आहे आपण सुवर्णगिरीला. तिथं सुवर्णगिरीच्या इथूनच म्हणजे यादागिरी गुट्टाच्या इथून जवळ सुवर्णगिरी आहे आणि मंदिरात आता तर आलो. आता इथून तुम्हाला मंदिर दाखवतो. मंदिर बघा थोडं सुंदर आहे. इकडे ही पद्धत आहे की कॉईन ना उभा ठेवतायत. तो उभा ठेवायचा प्रयत्न करतायत. ज्या पादुका आहेत ह्या त्याच्यावर. आता इथून एंट्री आहे. इथून जाऊया, एंट्री करूया. बघू किती वेळ लागतोय कारण की आपल्याला पुण्याला पण निघायचं आहे. हे जे मंदिर समजते ते सुवर्णगिरी मंदिर. हे मंदिर पाहताना जाणवलं की आता ट्रिप संपली आहे. उद्या परत ऑफिसला जायचं आहे. उद्या परत आपल्याला तेच काम करायचं आहे. तर तुम्हाला ही सिरीज म्हणजे हैदराबाद सिरीज जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.